मुलांच्या डब्यासाठी एक अत्यंत टेम्पटिंग डिश आहे ही, ती म्हणजे मसाला पाव. पोटही भरतं आणि मुलांना चटपटीत आवडतं, ती देखील त्यांची इच्छा पूर्ण होते. कसे करायचे ते आज आपण बघूया. सो मसाला पाव करण्यासाठी आधी आपण बटर घालून घेऊ आणि बटर जळू नये म्हणून आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. गॅस बारीक ठेवलाय. आता ह्याच्यातच मी थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. थोडी कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो. इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी टाकलीत तरी चालेल, आणि कांदा. याच्यात मी थोडासा गरम मसाला, पावभाजी मसाला, काश्मीरी तिखट आणि थोडंसं मीठ. हे सगळं छान आपण एकत्र करून घ्यायचंय. सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा मुलांच्या डब्याला वगैरे पण ही डिश तुम्ही करून देऊ शकता. तिथे आपली भाजी तव्यावर होतीये, तोपर्यंत मी इथे पाव कट करून घेते. भाजी थोडीशी शिजली की मग आपण त्याच्यावर पाव घालणार. तर याच्यामध्ये मी 1 चमचा लाल चटणी टाकणार आहे. या लाल चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे पाव इतके मस्त आणि खमंग लागतात ना, की जनरली हे पावभाजीच्या बरोबर दिले जातात, पण ही एक स्वतःची अशी एक स्पेशल डिश पण आहे की जी तुम्ही नुसती खाऊ शकता. बरं, तुम्हाला आता ना याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही चीज किसून पण घालू शकता. म्हणजे मुलांना चीज आवडतं, तर तुम्ही चीज दिलं त्याच्यामध्ये तर अजून छान लागेल. तर मंडळी, आहे की नाही अगदी पटकन होणारी, थोडीशी पूर्वतयारी आवश्यक आहे. म्हणजे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी असेल तर ती बस. एवढं जरी झालं ना तुमचं, तरी ही पुढच्या 5 मिनिटात ही तुमची डिश तयार होते. तर ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते. अत्यंत चटपटी आणि मुलांना प्रचंड आवडणारी अशी ही डिश आहे. मुलांसाठी चीज देखील घाला किसून त्याच्यामध्ये, किंवा थोडंसं व्हेरिएशन करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चटपटीत होण्यासाठी हे घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता, चाट मसाला वरून घालू शकता, किंवा जर त्यांना पिरी परी मसाला आवडत असेल तर तो घालू शकता. खूप व्हेरिएशन्स ह्याच्यात तुम्हाला करता येतील. तर नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते. लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.